आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेले काही तास इथं आहोत. आणि मला आनंद आहे की तुम्हा सगळ्यांच्याकडं बघितल्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून व्यक्तिगत अडचणी असताना सुद्धा त्याचा विचार न करता आपण सगळेजण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. असा हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा पण मला अशी गमत होती की राष्ट्रवादीचा वर्धापन दिन याची जाहिरात आज मी सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला पाहिजे. आजपर्यंत टाइम्स ऑफ इंडियामध्ये राष्ट्रवादीची जाहिरात कधी मी पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत काय असते याची थोडी माहिती मला आहे. त्यामुळं आम्ही कोणी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण यावेळेला ती जाहिरात बघायला मिळाली. आज तुमची उपस्थिती बघितल्यानंतर जाहिरातीचा आनंद आहे, पण तुमची उपस्थिती ही स्पष्ट करते की ही जाहिरात फक्त नागरिकांपुरती सीमित नाही, ही सगळ्यांच्यासाठी आहे, सगळ्या कुटुंबांच्यासाठी. आणि त्याचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आज पक्ष मोठा होतोय. सत्ता असो नसो त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड हा विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली तर सत्तेत काम करतो, नसली तर लोकांच्यात काम करतो. आणि सध्या तो कालखंड आपल्या सगळ्यांचा आहे. प्रश्न खूप आहे. देशाच्या समस्या आहेत. तो शेतकरी असेल, सुशिक्षित बेकार असेल, महिलांच्या अत्याचार असतील, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्या घटकांचे असतील, संबंधित विविध प्रश्नानं आजचा वेधलेला आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या प्रश्नाच्या संबंधी किती आस्था आहे याबद्दल भाष्य न केलेलं बरं. फक्त चिंता एका गोष्टीची आहे की काही लोक गेले काही दिवस सतत एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशामध्ये या कर्तृत्वाचा असा एखादा नेता हा होऊनच गेला नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्रीपद संसदीय पद्धतीचे एक संस्थात्मक पद आहे आणि त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक मदत असतील ते आम्ही मानतो,
टीका सुखाने करू, पण धोरणात्मक होईल याची प्रतिष्ठा ही आम्ही ठेवत असतो, त्याचा अनादर कधी होत असतो. पण मला गमत होते, आज 2 गोष्टी माझ्या पाहण्यात आहेत. एका गृहस्थाने आजच्या स्थितीत आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंच्यावर केली. ठीक आहे, कुणी पंतप्रधान झालं, त्यांना 2 इतकी वर्ष मिळाली, त्याचं महत्त्व आहे. पण ही स्पर्धा नेहरूंच्यावर होऊ शकतं का? ती स्पर्धा नेहरूंच्यावर करत असताना सांगण्याचा प्रयत्न आहे की नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते तितके दिवस असे प्रधानमंत्री आहेत. आनंद आहे, त्यांना आणखीन काय मिळावा ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल तर आम्ही काही त्याच्यामध्ये वेगळ्या विचाराचे नाही आहेत. पण नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरू इतके वर्ष प्रधानमंत्री होते खरं आहे, पण प्रधानमंत्री व्हायच्या आधी नेहरूंनी या देशाला इंग्रजांच्या अखत्यारीतून मुक्त करण्याचं काम करणाऱ्यांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली. हा एक इतिहासाचा भाग आहे, हा आपण विसरू शकत नाही. नेहरू एका मोठ्या घराचे सुविधेग्रस्त होते. स्वातंत्र्य नाही पाहिल्यानंतर संघर्षात उतरले. स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. जे संघटित केला गांधींच्या नेतृत्वाखाली, आणि शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक ही उपाधी मिळवून देण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ज्या भारतीयांनी केली त्याच्यामध्ये नेहरूंना आपण विसरू शकत नाही. आणखी एक काही गोष्ट माझ्या पाहण्यात आली. एक दिवस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमाच्यासाठी गेले. ते गेले, तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी इंदिरा गांधींच्यावर टीका केली. इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली ठेवायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती. त्यांनी देशाची प्रतिष्ठा ही नेहमी सांभाळली. बाकी काही गोष्टी असो, पण त्यांनी देशाच्या प्रतिष्ठेच्या संदर्भात कधी तडजोड केली नाही. मागे एकदा 1970 मध्ये 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 1970
एक उदाहरण मी इतर सभेत सांगितलं होतं. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, मॉस्कोला गेल्या. रशिया हा आपला मित्र देश. तिथे गेल्याच्या नंतर मॉस्कोच्या विमानतळावर त्या उतरल्या आणि त्यांच्या स्वागताला काही अधिकारी होते. साधारणतः एक पद्धत अशी आहे की एखाद्या देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात जातो तर त्याचं स्वागत त्या दर्जाच्या व्यक्तीच्याकडून केलं जातं. पण इंदिराजींच्या बाबतीत ते घडलं नाही. इंदिराजींच्या लक्षात आलं तिथं भारतीय दूतावासाचे अभ्यासक गुजराल होते. त्यांनी गुजरालला सांगितलं की आपला कार्यक्रम काय. गुजरालने सांगितलं रशियन गव्हर्नमेंटचं जे ठिकाण आहे जिथं तुमचं निवासस्थान आहे आपल्याला तिथं जायचं आहे. इंदिराजींनी सांगितलं तिथं आपण जाऊ, पण त्याच्या आधी तुमच्या घरी मला यायचं आहे. मॉस्कोला आपला दूतावास आहे, फार मोठा आहे, मी गेलोच होतो. गुजरालना काळजी वाटली की त्या देशाचा प्राईम मिनिस्टर रशियाचा कुठं उभा आहे आणि तिथं न जाता माझ्या घरी आपण निघालो, काय म्हणते ते. इंदिराजींनी सांगितलं तुम्हाला मला तुमच्या घरीच यायचं आहे. नाही का दादा. भारतीय दूतावास जिथं होता तिथं गुजराल साहेब इंदिराजींना घेऊन गेले. इंदिराजींनी गेल्यानंतर वाद घेतला, चहापान झालं आणि सांगितलं दूतावासच्या प्रमुखांना तिथं 200 भारतीय कुटुंब राहत होते. तो दिवस सुट्टीचा होता. इंदिराजींनी सांगितलं 200 कुटुंब आपल्या घराची आपल्या कुटुंबाची इथं राहतात. त्यांच्यातले लहान मुलं आहेत ती सगळी गोळा करा आणि ती सगळी लहान मुलं तिथं बोलवली आणि इंदिरा गांधी त्या मुलांच्यावर खेळायला लागल्या. त्यांचं कबड्डी, लंगडी अशा गोष्टी करायला लागल्या. तिकडे रशियाचं नेतृत्व वाद बघत होतं. कुणी त्यांनी सांगितलं इंदिराजींना की निघावं लागेल, त्यांना निघूया. गुजरालने शेवटी इंदिराजींना विचारलं आमचं काही चुकलं का. त्यांनी तुमचं काही चुकलं नाही, रशियन प्राईम मिनिस्टरचं चुकलं. काय चुकलं. मी या ठिकाणी आले ते इंदिरा गांधी म्हणून नव्हे, 40 कोटी लोकांच्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी विचारलेले. त्यांची अभूतीचा होत असेल तर मला अशा सगळ्या स्वागतामध्ये स्वारस्य नाही. मी बैठकीला येईल, पण 40 कोटी लोकांची प्रतिष्ठा ही सांभाळून त्या ठिकाणी येईल, त्याशिवाय मी येणार नाही. हे इंदिराजींचं कर्तृत्व. देशाच्या प्रतिष्ठेसाठी हा त्यांचा दृष्टिकोन. आणि काल कोणते एक
महाराष्ट्राचा मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलतो, शीखांच्यावर अन्याय झाला, शीखांच्यावर हत्या झाल्या, ही गोष्ट खरी आहे. सुवर्ण मंदिरामध्ये नंतर जे काही घडलं त्याच्यामुळं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाच्या रक्षणासाठी ज्या समाजाने प्रचंड त्याग केला त्यांच्या मालिकेमध्ये आपण शीख समाज यांचं योगदान कधी विसरणार नाही. पण समाजाची प्रतिष्ठा ठेवू, पण ही ठेवत असताना आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं तसं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही. आणि वक्तव्य असं होतं की इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी शीखांच्यावर अत्याचार केले आणि त्याच्यासाठी शीखांचं नुकसान करणारे हे काँग्रेसचे नेते आहेत असं भाष्य त्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाचं योगदान मी आत्ताच सांगितलं. पण त्यासाठी हिंमत या देशाने सुद्धा दिली. काही चुकीचे लोक होते. आजही देशाचे 98% शीख हे या देशासाठी बऱ्याचशी किंमत द्यायला तयार आहेत. या देशाच्या शेतीचा, अन्नधान्याचा प्रश्न सोडवायचं काम शीख समाजाच्या शेतकऱ्यांनी शिवारात घाम घालून केलं हे कधी आपण विसरणार नाही. सैन्यामध्ये बरीचशी जबाबदारी घ्यायला शीख समाज पुढे येतो याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण हे सगळे होत असताना काही गोष्टी ज्या घडल्या त्या आपण विसरू शकत नाही. उदाहरणार्थ काही लोकांनी तरुण मुलांच्या मनामध्ये चुकीची विचारधारणा सांगून त्यांना एका वेगळ्या रस्त्यावर न्यायचा प्रयत्न केला आणि त्या रस्त्यावर अनेक हत्या झाल्या. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या लोकांच्या मालिकेमध्ये काही लष्कराचे अधिकारी यांचंही स्मरण करावं लागेल. जनरल वैद्य हे या देशाचे लष्कर प्रमुख होते. पुणे शहरामध्ये त्यांची हत्या केली गेली. त्या हत्येला शीखांचा हात होता असं सांगण्याची भूमिका काही लोकांनी केली. आणि म्हणून शीखांच्या संबंधी आदर आहे. पण काल तिथे गेलेला मंत्री या शीखांच्यावर काँग्रेसने आणि या देशाने अन्याय केला अशा प्रकारचं भाषण त्या ठिकाणी करून सगळ्या देशाची एक प्रकारची वेळावळू हे करण्याचं कारण आहे. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली, जनरल वैद्यांची हत्या झाली, अनेकांची नावं दिसायची. पण या गोष्टी आपण विसरूया असं त्याचं स्मरण करायला नको. पण महाराष्ट्राचा एक मंत्री
जाऊन ही सगळी शिखांचं शिरसाण हे काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी केलं. ही भूमिका त्या ठिकाणी मांडतात हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. देशाच्या स्वातंत्र्याचं योगदान त्यांचं महत्त्वाचं आहे, पण अशा कामाचा पुरस्कार हा कुणी करणार नाही. आणि म्हणून तुम्ही नेहरू आणि मोदी हे दोघे प्रधानमंत्री होते, त्यासंबंधी काही भाष्य करा, पण नेहरू हे नेहरू होते. नेहरू हे देशाचे नेते होते. नेहरू हे स्वातंत्र्याच्या काळामध्ये आयुष्याचा ओळखीचा काळ हा सगळं देशासाठी देणारे होते. आणि नेहरू परिवार नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधीने देशाच्या रक्षणासाठी प्रयत्न केलं. पाकिस्तानला धडा शिकवला, बांगलादेशची निवृत्ती केली, त्याची हत्या झाली, त्याची फिकीर कुटुंबाने पाळली नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळात त्यांच्या चिरंजीव राजीव गांधी त्यांचीही हत्या झाली. त्यामुळं नेहरू कुटुंब यांचा त्याग हा भारतीय कधी विसरू शकत नाही. आणि त्यांची तुलना कुणाच्याही बरोबर होऊ शकत नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. नेहरूंचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की याच मुंबई शहरामध्ये महात्मा गांधींनी गावाच्या टँकवर इथं जवळ काँग्रेस जनांचा मेळा होता. त्यावेळेला क्विट इंडिया भारत सोडो ही घोषणा केली. आणि ही घोषणा दिल्याच्या नंतर गांधींना अटक झाली आणि काँग्रेसची वर्किंग कमिटी ज्याच्यात नेहरू होते, आझाद होते, अनेक नेते होते, त्यांनाही अटक केलं. आणि अहमदनगरच्या तुरुंगामध्ये जवाहरलाल नेहरू आणि सर्व काँग्रेसचे कार्यकारी यांना त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि अनेक वर्ष हे सगळं नेतृत्व अहमदनगरला होतं. आणि त्यागाच्या इतिहासामध्ये या सगळ्यांचं काम हे आपण कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून कृपा करा, त्यांचा सन्मान ठेवा, त्यांची तुलना ही नको तिथे करू नका, ही सांगायची वेळ आली. आज अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मोठा प्रश्न हा आहे कर्जमाफीचा. आज तुम्ही काल बघितलं असेल, खतासाठी शेतकऱ्यांची लाईन लागली. रास्तोरास्त खत मिळत नाही, त्यासाठी जिथं खताचं दुकान आहे त्याच्या बाहेर झोपेल. आज ही अवस्था शेतकऱ्याची. उत्पादन वाढवण्यासाठी कष्ट करणाऱ्याची. आज शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी आहे, आत्महत्या वाचत आहेत. कालच पुन्हा एक यादी आली आणि त्याच्यामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची यादी आकडेवारी सांगते. जर तुमचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, तो आत्महत्या करतो. आत्महत्या करायची वेळ तर येते, पुन्हा पुन्हा येते. हे सारखं सत्य आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवला आणि घामाची किंमत मिळत नाही म्हणून असंच असणारा शेतकरी आज आत्महत्याच्या रस्त्याला
हात जातोय. आणि म्हणून आपण या वर्धापन दिनामध्ये ज्या घटकांच्यासाठी बरेच कष्ट करायला आणि तयार आहोत त्याच्यामधला शेतकरी याच्याकडे आम्ही कधी दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या दुःखात तुम्हाला मला लक्ष द्यावं लागेल. आज बेकारीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तरी माणूस कष्ट करण्याच्यासाठी तयार आहे, त्याला संधी मिळत नाही. समाजातला दलित, समाजातला मुस्लिम, समाजातला ख्रिश्चन, समाजातला अनेक या सगळ्यांना हा देश माझा आहे असं वाटेल अशा प्रकारचा राज्यकारभार चालावा ही त्यांची अपेक्षा आहे. पण त्याची पूर्तता आज होत नाही. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करावी. आणि म्हणून वर्धापन दिनात आपल्याला काही निकाल घ्यावे लागते. इथे अध्यक्ष आहेत, मी अध्यक्ष प्रमुख सहकार्यांना सुचवतो की अर्ध्या दिवसात बसूया. आज उपेक्षित समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्यासाठी राष्ट्रवादी एकत्र घेऊन आवश्यकता असेल तर रस्त्यावर सुद्धा जाईल आणि आपल्या सामुदायिक ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा देईल. ती त्यांनी स्वीकारली तर त्या रस्त्याने, ती जर स्वीकारली नाही तर संघर्षाच्या रस्त्याने एवढं सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागू एवढंच आज मी या ठिकाणी सांगतो. आज जगामध्ये अनेक संकटे येतात. आपण गेले काही महिने सतत वाचतोय इराण युद्ध, आणखीन काही घटक, एक संघर्ष चालू आहे. भारताचं वैशिष्ट्य कुठेही आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण झाला तर भारताची भूमिका त्याच्यामध्ये अन्याय होणाऱ्या लोकांच्या मदत करण्याची होती. आता हे इराणचा संघर्ष चालू आहे, तिथं हल्ले होत आहेत. पण भारत सरकारनं आतापर्यंतची जी परराष्ट्र नीती आपण घेतली, सांभाळली, त्याची नोंद आजच्या राज्यकर्ते घेत नाही हे स्वच्छ दिसते. आणि हे सगळे प्रश्न आज फुलं आहेत. आता थांबायचं नाही, आता कामाला लागायचं, नवीन वातावरण तयार करायचं आणि राष्ट्रवादी स्वस्थ असणार नाही ही भूमिका सगळ्या देशाच्या लक्षात कर्तृत्वानं, कष्टानं आणि संघर्षानं आणायची. याच कामाला आपण लागूया एवढं सांगतो. माझे 2 शब्द संपत.